टकोर ये 4 दिन हुआ ना, इसलिए फिर से देखो वापस कितना आया। ये तोड़ा ही नहीं है, वापस कहाँ से? नहीं तोड़ा था अरे ये देखो, ये तोड़ा ही नहीं है। ये बियाय ने पूरा पेड़ किया था। परत मोहर बघा 4 दिवसामध्ये किती आलाय तो। मुझे लग रहा है कि तोड़ा ही नहीं है इसने। नहीं तोड़ा है। हा बघा। शुभ सकाळ मित्र हो, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये, आजच्या एपिसोड मध्ये, फवारणीच्या एपिसोड मध्ये। त्यावर है दवाई का करेट ऊपर रह गया। हाँ अच्छा है है ना, शुद्धि में है। शिबू शुद्धीत आहेस तू? मग तुझं क्रेट कसं राहिलो वर? तर आपण आलोय सकाळी इथे ह्या बागेमध्ये। आज आपण पूर्ण करायचे आहे फायनल। आजचा आहे 4था दिवस या बागेमध्ये। तर ही बाग फवारणी पण आणि मोहर कुटून पण पूर्ण करायची आहे। ही आहे वाट जायची रस्ता, आपण त्यांना वाट बोलतो, पायवाट। तर पायवाटेच्या ह्या साईडचा भाग पूर्ण झालाय, ह्या साईडचा भाग आहे। ह्या साईडच्या भागाला नाही एवढी डबल मोहर नाही। क्या बिरसिंग, क्या हालचाल, कैसा है? सही है। हाय बिरसिंग, क्या बोलते आपको? वीर सिंह वीर सिंह नहीं, वीर सिंह यादव चट भंडार छोले भटूरे वाला। साई बाबा के साई बाबा। वीर सिंह यादव छोले भटूरे वाला भी आए। ए चलो मोहर तोड़ने वाले नीचे चलो, मोहर तोड़ने वाले नीचे चलो, इधर नहीं रखने का। तू इधर रुक, तू अपना काम पे ध्यान दे। हाँ माल बिल कुछ नहीं। 1-2 दिन रात आले ना। हाँ तभी मामा तो उसी के पास है, मगर वो दूसरे साइड पे है ना। दव पडलाय, दव धुक्का चाबूक मध्ये आज पण, कारण ते बाजूलाच खाडी असल्यामुळे ना धुक्का पडत असता आणि जसं पहाडी एरिया, पहाडी खाऱ्या पाण्याला एवढं हे नसतं, गोड्या पाण्यात असतं, गोड्या पाण्यात। चला या बघा, ह्या इकडे पाणी चमकतात तर दिसत असत, हे बघा इधर जवळच आहे खाडी। तर अरे हा 2 दिवस झाले, 2-4 असे म्हारे आणलेले होते काढून, ते हयच कलबाग लावले, ती पिशवी कलबागच लावलेली। आजचा 4था दिवस आहे, कलबागच आहेत लावलेली पिशवी। नेन म्हणते, लक्षातच राहत नाही संध्याकाळी सुटल्यावर। हयच काहीतरी लावलेली पिशवी ती। कल ते फवारणी करताना भेटली, म्हटले आज जाताना घेऊन जाईन। जाऊ दे आज बघूया। तर म्हारेला काय हे नसतं, जी बाहेर काढल्यानंतर ना ते 3-4 दिवस आरामात राहते। ती बघा, ती तिकडे पिशवी वर, लक्षातच नाही। आज बघू कवा लक्षात राहिला तर। आणि हो बघा किती डबल कुटू, ही बाजू, ही लाईन कुटूची आहे। झाला डबल फुटीचा पण कालावधी संपत आलाय। हा काय असेल तो लाचचा, त्याच्यानंतर संपला डबल फूट। एकदा त्याच्यावरती जीए पडला की संपला, पण त्याचा कारोबारच संपला। आता थंडी पण आता कमी होत आली, त्याच्यामुळे डबल फूट पण आता कमी प्रमाणात येईल। हा काय होईल तो लाचचा तोडण, मोहर तोडीचा। खाडी दाखवते, खाडी जवळपास हे बघा, हे इकडे पाणी दिसते ना, हे जवळच आहे। इथं खाडी असते जवळची। तर बोलायचं याचं की सर्वजण मेसेज करतात, पर्सनली पण असं रस्त्यामध्ये गेले की भेटतात, की बोलतात अरे तुम्ही काय यूज केला, काय वापरलं, कोणती दवा वापरली, कसं हे एवढं कसं काय तुमच्याकडे? बस बाकी काय नाही, मेहनत जाम केलेली आहे। त्याच्यामुळे आता बघू शकता, आम्ही सकाळीच 8 वाजता इथे आलोय, 8 वाजता सकाळीच।
त्याच्यामुळे मेहनत आपण जोरदार केलेली आहे, त्याच्यामुळे मेहनतीचं फळ आम्हाला भेटलेलं आहे आंब्याच्या स्वरूपामध्ये. क्या इकडे फवारणी देखील चालू झालेली असतली. हा बघा इकडे, हा इकडे एक नोजल आहे, इथे एक नोजल आहे आणि वरच्या साईडला 2 आहेत आणि ह्या साईडला बोट पण चालली आहे. नावका मासेमारी चालू आहे, मासा मारू. आवाज येत असेल पट 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 बोटीचा. पण इथून कसं हे मोकळं नाही ना, तर दाखवलं असते. आता एवढे लांब जायत कोण खाली दाखवूसाठी. होय हे बघतो आम्ही कसे बाग पुरी होता ते मोहर तोडून, आज मोहर तोडून आणि फवारणी करून. फवारणी काय होतात, फवारणी काय दुपारच्या आधी होतच. इथं काय 1-1.5 तासाचं काम आहे, होऊन जाईल फवारणी. ना अशित हो जाएगा ना, दोपहर तक हो जाएगा ना, 1 बजे तक. तो मैं तो बोला 1-2 घंटे तक हो जाएगा, तो तू बोलता 1 बजे तक हो जाएगा. ठीक है ठीक. हा काय हा कोपरा बारका असल्यामुळे ना होऊन जाईल, लवकर होऊन जाईल. 1 वाजेपर्यंत नाही तर लवकरात लवकर होऊन जाईल. तोपर्यंत आम्ही हा कोपरा पण पूर्ण करू, मग आम्ही पण इकडे जाऊ. आमचा पण आता इथं काय 1 तासाचंच काम आहे. 1 तासामध्ये मग त्या तिकडे, कारण त्या साईडला जास्त मोहर नसल्यामुळे ना होऊन जाईल आजच्या दिवसात. जर आज नाही झालं तर मग उद्याला परत यावंच लागेल. मग कारण उद्याला मग कसं 2 पार्टमध्ये करणार. एक काही जण इकडे आणणार, जे वरती चढणार असतात त्यांना इकडे घेऊन येणार, बाकीचे तिकडे घाणसरला ठेवणार, असं करणार. मग कारण ऑप्शन आहे, सर्वच इकडे आणून चालणार नाही. इथं काही तर लागेल लोखंडासारखा टिक आवाज येतो, टिक. खजाना मिला खजाना. तर बघूया इकडे यांचं कलम झालंय काय पूर्ण. कारण यांचं कालचं कलम इकडे राहिलं होतं हे वाला. हा बघा इकडे तोडतायत हे. दाखवतो हे बघा. हे वीरसिंग चढ़ भंडार हुआ. ठाकुर वीरसिंग किधर है. ओ बुरसिंग चढ़ भंडार हुआ कि नहीं. अरे धीरे धीरे कैसा होगा. हाँ वो काला मोर ऊपर है, देखो निकाल दे पूरा काला वाला मोर. आम देख के निकाल, ठीक है. ए बुरसिंग क्या, हाँ क्या देख लिया. बढ़िया तरीके से निकाल. बढ़िया आम है, उसको देख आम तोड़ा तो फिर उसको भी आम है. क्या मालूम है. दिखा तोड़ के कैसा तोड़ता है. हो हाँ हो. अरे क्या कितना टाइम लगा था एक मोहर तोड़ने के लिए. तो इतने में पेड़ होगा तेरा. बुरसिंग तो बुरसिंगच है. तेरे बहाने अच्छे है रे, तेरे बहाने अच्छे. तेरे बहाने पे मैं इम्प्रेस हुआ, इम्प्रेस. फिर क्या अच्छा बोल रहा है. हाँ? इतना बुढ़ा होके भी तेरे को क्या बोलते हैं, छोटे बच्चे जैसा समझना पड़ता है, समझाना पड़ता है कि बाबा ऐसा कर, ये कर, वो कर. हाँ बुरसिंग चढ़ भंडार. हा बघा खाली काय पातेरा पडलाय, पातेरा. दुसरा पर्यायच नाही याच्याशिवाय. इकडे आहे आपली मशीन चालू. तर इकडे आमचा शिबू दादा फवारणी करतोय, सॉरी मशीनवाला फवारणी. इकडे बघा ड्रम बनवून ठेवते.
हे एक चालू आहे, हे दुसरं आम्ही ह्याच्यात पाणी भरून ठेवते. तर इकडे आहे औषधांचा भंडार आणि आमचा शिबू दादा मशीन वाला शिबू दादा. क्या शिबू दादा, क्या हालचाल? चलो जाता है नीचे, जाता है, देखता है क्या करते आदमी. तर इकडे आहे मशीन चालू. तर आमचा शिबू दादा मशीनवरती आहे. तर त्याला ठेवले मशीनवरती, कारण तो कसा माहिती आहे, म्हणजे थोडीफार त्याला माहिती आहे मशीनबद्दल. काही काय असू दे, तर सर्व काय जॉईंट वगैरे मारायचं असेल एवढी थोडीफार त्याला माहिती आहे, म्हणून त्याला मशीनवरती ठेवलेलं आहे. कारण लगेच तो करून टाकतो तो काम. इलेक्ट्रिशियन आहे तो, इलेक्ट्रिशियनवाला. आणि थोडीफार प्लम्बरचा पण काम करतो तो. क्या बुड्डन? हाँ फटाफट वायर खींचो, फटाफट. फिर बहुत बढ़िया. ह्या बुड्डनची हकीकत सांगायला गेलो तर बुड्डन क्या हुआ? हाँ अब तांद रे. हाँ हा बुड्डनची पण हकीकत आपण स्टोरी म्हणजे त्याच्यावरती पण एक ब्लॉग बनवूया. जबरदस्त भारी आहे आमचा बुड्डन. तो म्हातारा बाबा कामाला कोणतं नाही बोलत नाही. काही असू दे, कोणतेही काम असू दे, नाही बोलत नाही, करायची तयारी. असा आहे तो. भारी माणसं आहेत ना, एक नंबर आहेत सर्व माणसं. आता बघा 8 वाजल्यापासून कामाला लागलेत. 8 वाजल्यापासून आल्या क्षणी तशी काय फक्त काय त्यांचं काय असं तर माहीत आहे. आता त्यांना शौक असतो फक्त विडीचा. विडी वगैरे ओढलं नाही आणि लगेच कामाला सुरुवात, असे आहेत. आणि फक्त त्यांना 5 मिनिटाचाच ब्रेक देते. 5 मोजून 5 मिनिटं. हो गडा सिंग. तर हा एक नोजलवाला अनिल दादा, बढ़िया करके मार, बढ़िया करके. फिर तर तिकडे जाऊया आपण खालती. हा ज्या फुलांचा खमंग जो सुटलाय ना, सुगंध जबरदस्त, मस्त वास येतोय फुलाचा. त्या सुगंध एक नंबर आहे. म्हणजे तर काय बोलतात, महागड्या अत्तरपेक्षा मस्त आहे. म्हणजे जो तुम्हाला सुरुंग माहीत असते, सुरुंग जो आता चालू होतील फुलं ती धरायला, सुरुंगाचे हार जे घालतात ते, जे कोकणातले आहेत त्यांना तर माहीत आहे सुरुंग बोलतात. त्या फुलांसारखा सुगंध येतोय. त्या फुलाला कसा सुगंध असतोय तसं ह्या फुलांना सुगंध येतोय. हे बघा, मस्त की काय बोलतात, वातावरण एकदम माहोल करून टाकलाय पूर्ण त्या सुगंधाने. गरम आज जाम होते, काय माहित नाही. आज वातावरण बहुतेक बिघडलेला दिसता. आज गरम होऊ लागला. सकाळच्या आता वाजत 9 वाजता एवढा गरम होता. तर अजून दुपार पडलेली आहे, दिवस पडलेलो. आता दिवस तर सूर्याकापे दिवस म्हणतो, दिवस तर या तो डोक्यात यायसर किती होत मग गरम. बाबा घे. ए हुआ तुम्हारा पेट गेड़ा सिंह? कलम बघा, ट्विन्स आहेत. ट्विन्स म्हणजे याच्यातला फरक सांगतोय. ह्याचं हे जे मूळ आहे ना, हे मूळ आहे ते पायरीचं आहे, हे कलम. आणि हे मूळ आहे ते हापूस. ट्विन्स हे मूळ, हे कलम हापूसचं आहे. हापूस आंबा, हापूस, असे 2 प्रकार आहेत याच्यामध्ये. हापूस आणि पायर असे दोन्ही मिळून एकत्र कलम लावलेले. त्याच्यामुळे हे मूळ हापूस, हे मूळ पायरी. पायरीचा आंबा एक नंबर असतो खायला, जबरदस्त. हा बघा पायर. आवाज दे, और जोर से आवाज दे. ये निताई देख, निताई को आवाज दे.
ए निताय आम्ही त्या चोराला ना फक्त बोमटायला ठेवलेलं आहे. कोणाचं पण नाव असू दे, नाव घेऊन बोमटायला आला. हे चोर चोर, हे चोर गेडा सिंग आवाज आहे. अभी बीर सिंग, अभी बीर सिंग. ठाकुर किधर है? सेठ आवाज दे रहा है सबको, चलो 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 गोविंद. अरे ऊपर चढ़ फिर. अरे क्या थक गया, चढ़ ऊपर. क्या बने बने तेरे को किधर दिखाई देगा? हाँ चढ़ाता है चढ़ाता है चढ़ाता है चढ़ाता है चढ़ाता है. तुम दोनों चढ़ो, फट्टू को भी चढ़ाता है.